3 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. तारीख 17 एप्रिल 2026. लोकसभेत सरकारनं आणलेल्या महिला आरक्षण सुधारणा विधेयकावर जोरदार चर्चा सुरू होती. या विधेयकाच्या माध्यमातून सरकारचा मतदारसंघ पुनर्रचनेचा प्लॅन असल्याचं स्पष्ट होतं. पण या विधेयकाला काँग्रेससोबतच सगळ्या विरोधी पक्षांनी मोठा विरोध केला. चर्चेदरम्यान काँग्रेसचे के.सी. वेणुगोपाळ यांनी सरकार घटनाबाह्य सूत्र आणत असल्याचं म्हटलं. याला उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा यांनी एक स्टेटमेंट केलं होतं. ते म्हणाले होते, मला 1 तास द्या. जर विरोधी पक्षानं आत्ताच शब्द दिला की ते विधेयकाला पाठिंबा देतील तर मी विधेयकाच्या मसुद्यात सुधारणा करेन. पण अमित शहांच्या या वक्तव्यानंतर सुद्धा विरोधकांनी माघार घेतली नाही. संध्याकाळी विधेयकावर मतदान झालं, मात्र सरकारकडे 2/3 बहुमत नसल्यामुळं विधेयक कोसळलं. थोडक्यात देशात डिलिमिटेशन करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना ब्रेक लागला. पण आता 3 महिन्यांनी पुन्हा एकदा या विधेयकाची चर्चा सुरू झाली आहे. या विधेयकावरून आता विरोधकांचे सूर बदलले असून शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि तामिळनाडूतील डीएमके पक्ष सुद्धा या विधेयकाला पाठिंबा देण्याचा विचार करू शकतो असं आता म्हटलं जात आहे. म्हणजेच येत्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक पास होऊन सरकारचा 2029च्या लोकसभा निवडणुकीआधी डिलिमिटेशन करण्याचा मार्ग मोकळा झालेला असेल अशा चर्चा होत आहेत. पण असं नक्की घडलं काय? डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर विरोधक सरकारच्या बाजूने आल्याचं का म्हटलं जात आहे? याचा अर्थ 2029च्या निवडणुकीआधी देशात मतदारसंघांची पुनर्रचना होईल का? नक्की राजकारण काय घडतंय पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. तर सुरुवातीला या विधेयकावरून विरोधकांचा सूर कसा बदललाय ते बघूयात. मुळात विरोधी पक्षांचा मतदारसंघाच्या पुनर्रचनेला विरोध का होता? तर सरकार लोकसंख्येच्या आधारे जागा वाढवणार आहे अशी भीती विरोधी पक्षांना होती. सरकारचा लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण लागू करण्याचा मुख्य प्रस्ताव होता. यासाठी संसदीय जागा 50% वाढणं अपेक्षित होतं. म्हणजेच याद्वारे लोकसभेतल्या जागांची संख्या 543 वरून वाढून 816 एवढी होईल. पण या जागा कशा प्रकारे वाढतील हे सरकारकडून सुरुवातीला स्पष्ट करण्यात आलं नव्हतं. किंबहुना जागा वाढण्याचा फॉर्म्युला विधेयकामध्ये नमूद नव्हता. त्यामुळे सरकार लोकसंख्येच्या आधारे सरसकट 50% जागा वाढवेल अशी भीती विरोधकांना होती. विरोधाचा मुख्य मुद्दा हाच होता. याच मुद्द्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत स्पष्टीकरण सुद्धा दिलं होतं. विरोधकांचा मुद्दा खोडून काढताना ते म्हणाले होते की सगळ्या राज्यांमध्ये 50% जागा वाढतील, लोकसंख्येच्या आधारे सरसकट जागा वाढणार नाहीत. मुख्य म्हणजे सरकारनं ही गोष्ट विधेयकाच्या मसुद्यात नमूद करण्याची तयारी सुद्धा दाखवली होती. अमित शहा लोकसभेत म्हणाले होते, मला 1 तास द्या. जर विरोधी पक्षानं आत्ताच शब्द दिला की ते विधेयकाला पाठिंबा देतील तर मी विधेयकाच्या मसुद्यात सगळ्या राज्यांसाठी 50% जागांची गॅरंटी स्पष्टपणे नमूद करणारी सुधारणा सादर करेन. याचा सोपा अर्थ काय? तर देशातलं कोणतंही राज्य असो, त्या राज्यामध्ये लोकसभेच्या 50% जागा वाढवण्याची तयारी सरकारनं दाखवली होती. थोडक्यात जागा वाढवण्यासाठी लोकसंख्येचा विचार केला जाणार नव्हता. आता अमित शहांकडून ही गॅरंटी मिळाल्यानंतर सुद्धा विरोधी पक्षांचा सरकारवर विश्वास नव्हता. त्यामुळे संध्याकाळी जेव्हा लोकसभेत या विधेयकावर मतदान झालं तेव्हा काँग्रेससह डीएमके, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस या सगळ्या पक्षांनी विरोधात मतदान केलं, ज्यामुळे हे विधेयक मंजूर होऊ शकलं नाही. पण आता पुढच्या आठवड्यात संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय. या अधिवेशनात हे विधेयक पुन्हा मांडून ते पास करून घेण्याचा सरकारचा प्लॅन आहे अशा चर्चा होत आहेत. यासाठी मागच्या 3 महिन्यात सरकारकडून मोठ्या प्रमाणात आकड्यांची जुळवाजुळव सुद्धा करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल विधानसभेचा निकाल लागल्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यानंतर पक्षाचे तब्बल 20 खासदार एनडीएमध्ये सहभागी झाले. शिवाय ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडून 9 पैकी 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत पर्यायानं एनडीएमध्ये झाले. अशा प्रकारे एनडीएचं संख्याबळ 26ने वाढलं. पण तरी सुद्धा विधेयक पास करायला लागणारं 2/3 बहुमत गाठण्यासाठी एनडीएला आणखी 41 खासदारांची गरज होती. आता हे विरोधी पक्षांच्या पाठिंब्याशिवाय होणं शक्यच नाही. इथेच विरोधी पक्षांची भूमिका काहीशी मवाळ झाल्याचं दिसून येत आहे. बुधवारी सकाळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या मुद्द्यावर पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. झालं असं की सकाळपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह ठाकरेंची शिवसेना आणि डीएमकेनं या विधेयकाला पाठिंबा द्यायला तयारी दर्शवल्याच्या बातम्या यायला लागल्या होत्या. त्या बातम्या सूत्रांच्या आधारे लावल्या जात होत्या. त्यावरच सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलं. त्या म्हणाल्या की पक्षानं अजून अधिकृतपणे अशी कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. पण सुप्रिया सुळे यांनी काही महिन्यांपूर्वी दिल्लीत घडलेल्या एका बैठकीची
इनसाइड स्टोरी सुद्धा सांगितली. यावरून आता विरोधक या मुद्द्यावरून सरकारला पाठिंबा देऊ शकतात असं म्हटलं जात आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी एक बैठक बोलावली होती. या बैठकीला सुप्रिया सुळे, ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि MIMचे खासदार असदुद्दीन ओवैसी उपस्थित होते. सुप्रिया सुळे यांच्या म्हणण्यानुसार या बैठकीत सरकारनं तोडगा म्हणून एक प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव होता काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये लोकसभेच्या जागा सरसकट 50% वाढवायच्या. आता याचा नेमका अर्थ काय, तर महाराष्ट्रात सध्या लोकसभेच्या 48 जागा आहेत. इथे 50%चा फॉर्म्युला लागू केला तर यात 24 जागांची वाढ होईल. म्हणजेच महाराष्ट्रातून 48 + 24 म्हणजे असे एकूण 72 खासदार निवडून जातील. अशाच प्रकारे उत्तर प्रदेशात सध्या 80 खासदार आहेत. तिथे 50% म्हणजे 40 जागा वाढतील. अशा प्रकारे उत्तर प्रदेशातून एकूण 120 खासदार निवडून जातील. आता या फॉर्म्युल्यानुसार देशातल्या कोणत्याही राज्यावर अन्याय होत नाही. सध्या लोकसभेत दक्षिण भारतातल्या 5 राज्यांचं प्रतिनिधित्व 24%च्या आसपास आहे. 50% फॉर्म्युल्यानुसार जागा वाढवल्यानंतर सुद्धा त्यांचं तेवढंच प्रतिनिधित्व कायम राहणार आहे. सरकारनं या फॉर्म्युल्याच्या आधारे डिलिमिटेशन करण्याचा प्रस्ताव मांडलाय, ज्याला विरोधी पक्षांचा पाठिंबा असल्याची चिन्ह आहेत. रिपोर्ट्सनुसार सरकारच्या या प्रस्तावाला सुप्रिया सुळे, अरविंद सावंत आणि ओवैसी यांनी प्राथमिक सहमती दिली होती. याबाबत शरद पवारांच्या पक्षाची अधिकृत भूमिका काय यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की नवीन डिलिमिटेशन बिल अजून त्यांच्या हातात आलेलं नाही. जोपर्यंत नवीन बिल अधिकृतपणे समोर येत नाही तोपर्यंत त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देणं घाईचं ठरेल. ते विधेयक आल्यावर 24 तासात त्याचा सखोल अभ्यास करून आम्ही आमची भूमिका मांडू, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. थोडक्यात याआधी विरोधक ज्या आक्रमकपणे या विधेयकाला विरोध करत होते तसा विरोध आता होताना दिसत नाहीये. सरकारनं 50%चा फॉर्म्युला आणला तर विरोधक त्याला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे सरकारचा हा प्रस्ताव DMK आणि समाजवादी पक्षानं सुद्धा मान्य केल्याचं बोललं जात आहे. या मुद्द्यावरून सरकारनं या पक्षांसोबत स्वतंत्रपणे चर्चा केल्याच्या बातम्या आहेत. थोडक्यात आता नव्या डिलिमिटेशन विधेयकाला विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळताना आणि हे विधेयक लोकसभेत पास होण्याचा मार्ग मोकळा होताना दिसतोय. आता समजा विधेयक लोकसभेत पास झालं तर ते राज्यसभेत पास करणं सरकारसाठी फारसं अवघड नाही, कारण NDAला राज्यसभेत 2/3 बहुमतासाठी फक्त 21 खासदारांची गरज आहे. लोकसभेप्रमाणेच राज्यसभेत सुद्धा विरोधकांकडून सरकारला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहातून पास होईल. आता समजा हे जर झालं तर साहजिकच ही देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनं फार मोठी घटना ठरेल. यामुळे 2029च्या लोकसभा निवडणुकीआधी देशामध्ये मतदारसंघांची पुनर्रचना होऊ शकेल. मतदारसंघांची पुनर्रचना झाली तर लोकसभेतल्या जागा 543 वरून वाढून 816 एवढ्या होतील. म्हणजेच 2029च्या निवडणुकीआधी देशाच्या राजकारणातली सगळी समीकरणं बदललेली असतील. आता हे घडतं का? लोकसभेत विरोधक खरंच सरकारला पाठिंबा देतात का? ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तुम्हाला याबाबत काय वाटतं? डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर विरोधक सरकारला पाठिंबा देऊ शकतात का? ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.